आता आपण बघूया 3 मिनिटात 30 बातम्या। महायुतीतील जागा वाटप अद्याप जाहीर नाही। राज्यातील प्रमुख नेते दिल्लीतून माघारी परतले, गाठीभेटी झाल्या। आता जागा वाटप जाहीर कधी होणार, राजकीय वर्तुळात चर्चा। सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, आनंद परांजपेंची म्हाडाच्या एसजीआरए उपाध्यक्षपदी नेमणूक रोखण्याची मागणी। परांजपेंनी राष्ट्रवादीतून पक्षांतर केल्यानंतर महामंडळावरील नेमणुकीला विरोध। सीएनजीच्या दराची 100कडे वाटचाल, सीएनजी 100च्या उंबरठ्यावर पोहोचल्यानं विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। रिक्षा, टॅक्सी चालक आणि मध्यमवर्गीयांमध्ये नाराजी। नीट प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेची जबाबदारी लष्कराकडे जाण्याची शक्यता। लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टरनं होणार नीटच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक। संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक। नीट प्रकरणात सीबीआयच्या रडारवर निवृत्त प्राध्यापक तेजस शहा पुण्यातील प्राध्यापकांच्या संपर्कात। तेजसच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर। इबोलासाठी कस्तुरबा रुग्णालय सज्ज, कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार। इबोला संशयितांना कस्तुरबा रुग्णालयात आणणार, विमानतळावर प्रवाशांची स्क्रीनिंग सुरू। अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गारपिटीसह पाऊस, ब्राह्मणवाडा, रेवसा इथे गारपीट, उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा। विदर्भात वाढत्या तापमानाचा कहर, नागपुरात 24 तासात 10 मृतदेह सापडले, उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय। भिवंडीत कुर्बानीसाठी बांधलेला रेडा पळाला, रेडा रस्त्यावर पळतानाचा व्हिडिओ व्हायरल, रेड्याला पकडताना अनेक जण जखमी झाल्याची माहिती। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं। मध्य पूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान इराणला उच्च समृद्ध युरेनियम देण्याच्या बदल्यात निर्बंधांमधून कोणतीही सूट मिळणार नाही, असं ट्रम्प म्हणाले। भाजपकडून दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये बदल, पक्षाकडून 4 प्रदेशाध्यक्षांची घोषणा। दिल्लीत हर्ष मल्होत्रा, हरियाणात अर्चना गुप्ता, पंजाबमध्ये सरदार केवल सिंग धिल्लन आणि त्रिपुरामध्ये अभिषेक देबरॉय यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती। बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी गायींना चारा बनवून पूजा केली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। जम्मू काश्मीरमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रोनिशांच्या आत्महत्येचा प्रयत्न, सध्या तिची प्रकृती चिंताजनक। तिने तिच्या पतीवर छळ केल्याचा आणि तिच्याबद्दल बदनामी केल्याचा आरोप केला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं ट्विशा शर्माच्या मृत्यूची गंभीर दखल घेत ट्विशाची सासू आणि माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना दिलेला अंतरिम जामीन रद्द केला। कनिष्ठ न्यायालयानं गिरीबाला सिंग यांना घाईघाईनं जामीन मंजूर केला होता, असं न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलं। उत्तर भारतात भीषण उष्णतेचा कहर, दिल्ली, एनसीआर, यूपी, पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांना हवामान विभागाने हीटवेव्हचा अलर्ट जारी केलाय, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।